एकदा जरी भगवान शंकराची कथा शिव महापुराण असेल, भागवत श्रीमद भागवत महापुराण असेल, विष्णू पुराण असेल, गणेश पुराण असेल, नवे नवे श्री संत गजानन महाराजांची त्या ठिकाणी ग्रंथ जरी असला, त्या ग्रंथातली जरी आपण पारायण केली तर मायबाप आपले कळत नकळत केलेले पाप कर्म, आपले नकळत केलेले अपराध सुद्धा धुवून जातात आणि आपल्याला भगवान परमात्म्याची प्राप्ती होत असते. म्हणून कथा श्रवण केली पाहिजे. ही महात्म्याची कथा आपल्याला तेच शिकवते. अशा प्रकारे पुढे चालून महात्म्याची कथा श्रवण केल्यानंतर आपण काल श्रवण केलं होतं बघा कथेमध्ये 88,000 ऋषी आहे की नाही? येत आहे ना तुमच्या लक्षात? असं बी नाही ना असं बी नाही, इकडची तर दिसतच नाही मला याची मुलं. झोपू नका बरं, नाही तर दुर्गाताईंना पुन्हा आमच्या संस्थेत काय माहिती का, आमचे लेकर पहाटे 4ला उठते. 40 मुले आहेत, सगळ्यांना पहाटे 4ला उठवलं का मला बी त्यांच्यासोबत जागावं लागतं. कधी उठवलं की अशी झोपा घेतात. मी जर झोपी गेले तर तेही झोपा घेते. एक पोरगी नाव ठेवायला टिपण्यासाठी स्पेशल ठेवावं लागते आपल्याला. मग तिच्याकडे बघतात का पटकन जागे होते ही नाक टिपण म्हणून. तसं दुर्गाताईला नाव टिपायला विन मी. पण तिथं छड्या देता येते, इथं छड्या नाही देता येईल. म्हणून झोपू नका. त्यात आता तर मठ्ठाच बाजलाय. मठ्ठा आहे की पाणी आहे? मठ्ठा आहे का? अरे पाणी आहे का? एकदा मोठ्याने जयघोष करा. हा, नाव घेतल्याने काही कंजूस अजिबात करायची नाही. हर 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 आपला नाम घोषाचा गर्जना अशी मोठी झाली पाहिजे की कैलासहून भगवंत इथं आले पाहिजे. काय चाललंय कुठं? शेगाव मध्ये. शेवगाव नाही, शेगाव मध्ये. काल आमचे दादा भटकले होते. हा झाले. शेगाव सांगितलं, शेवगावला निघून गेले. अशा प्रकारे त्या 88,000 ऋषी मुनींमध्ये जे प्रमुख ऋषी आहेत, शौनक ऋषी, त्यांनी सूतजी महाराजांच्या मुखातून ज्यावेळेस महात्म्याची कथा ऐकली तर पुन्हा प्रश्न करू लागले. हे प्रभू, माझ्या मनामध्ये 8 प्रश्न आहेत आणि या 8 प्रश्नांचं उत्तरच श्री शिव महापुराण कथा आहे. सर्वात पहिला प्रथम प्रश्न विचारला की भगवान शिव कौन से पुरुषोत्तम में विराजते हे. लक्षात आलं? रामजी घ्या, मर्यादा पुरुषोत्तम. कन्हैया घ्या, लीला पुरुषोत्तम. कारण ते लीला करतात, हे मर्यादा बाळगतात. एक पत्नी, एक वचनी, एक बाणी, संपूर्ण जीवन. कधी खोटं बोलले, आज्ञेचं उल्लंघन केलं नाही. मर्यादेत राहणारे प्रभू श्रीरामचंद्र प्रभू मर्यादा पुरुषोत्तम आहेत. आणि इकडे हे श्रीमानजी हे लय नटखट आहेत, यांची कुठलीच मर्यादा राहत नाही. हे मर्यादेच्या बाहेर आहेत. बायका एक नाही केली, 16,108 केले हे की नाही? बरं, पुन्हा आई बी एक नव्हती, पिता बी एक नव्हती आहे की नाही? गोपेता अनेकच होते. बाबाचे सखा किती होते? बरं, खात किती होते चोरून त्याची बी गिनती नाही. अशी ही मर्यादेच्या बाहेर राहणारे, लीला करून राहणारे, लीला करत असताना सगळ्या भक्तांना आनंद देऊन राहणारे आमचे लीला पुरुषोत्तम हे. मग कन्हैया अगर लीला पुरुषोत्तम आहेत, रामजी अगर मर्यादा पुरुषोत्तम आहेत, तर भगवान शिव कोणते पुरुषोत्तम आहेत? किस पुरुषोत्तम में भगवान शिव विराजते हैं? पहिला प्रश्न केला. दुसरा प्रश्न केला शौनक ऋषींनी, भगवान शिव अवतार क्यों लेते हैं? अवतार कशासाठी घेतात? अवतार घेण्याची गरज काय म्हणजे? कारण काय त्यांचा अवतार घेण्याचं? तिसरा प्रश्न केला, भगवान शिव के अवतार कितने हैं? एक तर कशासाठी घेतात आणि घेतले तर किती अवतार घेतले? तिसरा प्रश्न. चौथा प्रश्न विचारला गेला, आता धर्तीवर बघा सगळ्या देवतांची मूर्ती आहे का नाही? कन्हैयाच्या मंदिरात जा, कृष्णाच्या मंदिरात कन्हैयाची मूर्ती, राधाराणी सोबतच आहेत. रामजींच्या मंदिरात जा, राम मंदिरात गेल्यानंतर रामजींची मूर्ती आहे, सीता मैया सोबत आहेत, लक्ष्मणजी सोबत आहेत, हनुमंतराय आहेत. बरं पुढे
नारायणाच्या मंदिरात जा, लक्ष्मी सोबत आहे की नाही. आणि त्यातही कितीतरी संतांचे मंदिर आहेत. विठ्ठल मंदिरात जा, पंढरपुरात पांडुरंगाच्या मंदिरात गेल्यानंतर रुक्मिणी सोबत नाही पण पाठीमागं आहे. म्हणजे भगवान परमात्म्याची त्या ठिकाणी काय आहे, मूर्ती आहे. काय आहे, मूर्ती आहे. कुठल्याही मंदिरात जा, प्रत्येक देवतांच्या मूर्त्या स्वरूपामध्ये पूजन केलं जातं. पण भगवान शंकराची मूर्ती का नाहीये, त्यांचं पूजन लिंगेतच का केलं जातं. चौथा प्रश्न केला. पाचवा प्रश्न केला, भगवान शिव के लिंग का स्वरूप क्या है, काय आहे त्याचं स्वरूप. सहावा प्रश्न केला, मानव कल्याण का साधन क्या है, मानवाचं कल्याण कसं होईल, काय साधन आहे त्याचं. सातवा प्रश्न केला की भगवान नारायणाला जगतपती म्हटलं जातं आहे की नाही. सगळ्या जगताचे काय स्वामी आहेत, सगळ्या जगताचे पती आहेत. पती माने काय, स्वामी, मालक, सगळ्या जगाचे मालक आहेत. मग ते जर जगतपती झाले भगवान नारायण, तर भगवान शिवाला पशुपती का म्हटलं जातं, पशूंचे पती का म्हटलं जातं, त्यांना जगतपती का नाही म्हटलं गेलं. आणि आठवा प्रश्न केला कि सभी देवताओं को देवता ही उपाधि दी गई है. सगळ्या देवतांना काय म्हटलं, देवच म्हटलं जातं. कन्हैया देवता, राम देव, इंद्र देव, गणेश देव. पण अशी एकच उपाधी आहे जी भगवान शंकराला दिली गेली, देवादी देव महादेव. महादेव आतापर्यंत कुणालाच म्हटलं आलं, जसं महापुराण, श्रीमद भागवत महापुराण, श्रीमद श्री शिव महापुराण, श्री गणेश पुराण, ब्रह्मवैवर्त पुराण. महापुराण कुणालाही म्हटलं जात नाही, त्याला एक उपाधी दिली गेलेली. त्याच प्रकारे देवाला सुद्धा महादेव म्हटलेलं आहे की नाही. मग याचा अर्थ का, असं का आहे, असे 8 प्रश्न विचारल्याच्या नंतर शौनक ऋषीने ज्यावेळेस प्रश्न विचारले, सूतजींनी भूरी भूरी प्रशंसा केली की अरे शौनक, तुम तो बहुत महान हो, धन्यस्तो मुनि शार्दुलः, तुम धन्य हो, तुमने ऐसे ऐसे प्रश्न पूछे हैं कि जिस प्रश्न का उत्तर पूरी श्री शिव महापुराण कथा, और ऐसी कथा को सुनने के बाद जीव तो तर ही जाता है. इसलिए त्या शौनकादी ऋषी मुनींना कथा सांगण्याच्या पहिले श्री सूतजी महाराज प्रथमतः आपल्या गुरुला स्मरण करतात. कुठलीही गोष्ट आपण ज्यावेळेस प्रारंभ करतो ना, तर प्रारंभ करण्याआधी आपल्या इष्टदेवतेला, आपल्या गुरुदेवतेला आणि दुसरी गोष्ट आपल्या मातापितेला अत्यंत स्मरण करणं गरजेचं आहे. म्हणून प्रथमतः सूतजी महाराज आपल्या गुरुमध्ये सर्वस्व बघून इष्ट मातापिता आपल्या गुरुत बघतात आणि गुरुदेवांचं स्मरण करतात.
आपल्या गुरुला स्मरण करून त्या ठिकाणी शौनकजी कथा सांगायला सुरुवात करतात। प्रथम प्रश्नाचं उत्तर दिलंय। प्रश्न काय होता की भगवान शिव कोणसे पुरुषोत्तम में विराजते हैं, लीला पुरुषोत्तम आहेत की मर्यादा पुरुषोत्तम आहेत? सूतजी महाराज प्रथम प्रश्नाचं उत्तर देतात की भगवान शिव मर्यादा पुरुषोत्तम पण आहेत आणि भगवान शिव लीला पुरुषोत्तमही आहेत। लीलेमध्येही विराजतात आणि मर्यादेमध्येही विराजतात। मर्यादा कुठली आहे? ज्यावेळेस सती मैयाने सीता मैयाचं स्वरूप धारण केलं, सीताला कोण म्हणतात? आई म्हणतात। रामजी हे पिताजी और सीता मैया माता है। अगर मेरी पत्नी ने मेरी माँ का स्वरूप धारण किया है तो उस माँ को मैं नजदीक नहीं बिठा सकता, अपने पास नहीं ला सकता, इसीलिए उसका स्थान मेरी बगल में नहीं है, मेरे वाम भाग में नहीं है, मेरे सामने है। माता साथ में नहीं बैठती, सामने में बैठती। उसी समय जिस समय उन्होंने स्वरूप धारण किया उसी समय मन से ही त्याग कर दिया। ही त्यांची मर्यादा आहे, भगवान शंकरची मर्यादा आहे। आणि ज्यावेळेस भगवान विष्णूंनी मोहिनीचं स्वरूप धारण केलं होतं माहिती ना, मदिरा पान करण्यासाठी असुर आणि देवतांना अमृत पाजलं आणि असुरांना मदिरा पाजली, तर भगवान विष्णूंनी मोहिनी स्वरूप धारण केलं होतं। तर ते स्वरूपाचं दर्शन देवाला झालं नाही भगवान शिवजींना, कारण का त्यावेळेस तर बाबा निद्रिस्त अवस्थेत होते, भांग पिऊन। भांग नाही पिलेली, भांग नाही माहिती? भांग प्यावी तिकडे उत्तर प्रदेशमध्ये, आजही तिकडे होळी, आता होळी सुरू झाली 3 तारखेपासून, बसंत पंचमीपासून तिकडे होळी सुरू होती। होळी म्हणजे रंगपंचमी, 1 महिना रेग्युलर होळी चालती, पण त्या 1 महिन्यामध्ये 8 दिवसाची होळी जरा वेगळी असते। सुरुवातीची कसली माहिती का? त्याला लठ्ठमार होळी म्हणतात। 8 दिवस सुरुवातीला बसंत पंचमीपासून लठ्ठमार होळी सुरू होती, 8 दिवसापर्यंत। त्याचा अर्थ विचारा ना तुम्ही, काय असतो माहिती का? लठ्ठमार होळी म्हणजे बायकाईने आपल्या नवऱ्याला हाणणं। रिअल आहे, तुम्ही कधी तुम्हाला खोटं वाटत असेल ना, तुम्ही यूट्यूबला सर्च करा, मोबाईलमध्ये आहे, तुम्हाला दिसेल त्याच्यामध्ये। कधी यूपीमध्ये ही पद्धत आहे, अजूनही 8 ते 15 दिवस लठ्ठमार होळी खेळली जाते। समस्त स्त्रियांनी एकत्रित यायचं आणि जेवढे पुरुष दिसतील तेवढ्यांना मारायचं दंड्याने। ही पहिलीपासूनच चालत आलेली प्रथा आहे, तुम्ही करू नका बरं। ही उद्या कथेला बी यायची नाही, हाय तेवढी जाते। आज तरी 2-3 जण येऊन बसले, उद्या तर सगळेच गायब होऊन जातील, परवा दिवशी मला गायब करतील। अशी प्रथा आहे। तर तिकडे अजूनही भांग पिऊन होळी खेळली जाते। त्या याच्यामध्ये थंडाईमध्ये भांग मिक्स करतात। मी तिकडे 10 वर्ष राहिलेली वृंदावनात, तो स्वाद मी पण घेतलेला आहे, फार आनंद आहे त्याच्यामध्ये। जे भगवान शंकर पितात प्रसादी म्हणून प्यायचो आम्ही, पण 3 दिवस सुधरत नाही पिल्याने। ही मदिरा तरी उतरून जाते। भांग म्हणजे ती झाडाचे पानं असतात, जसे आपल्याकडे मेहंदीचे झाड असतात ना, तशा प्रकारे हे झाडाचे हिरवेगार पानं असतात, ते पानं किसून म्हणजे पार त्याला घासून त्याचा पार रस काढतात आणि तो रस ज्यावेळेस तो थंड, आता तुम्ही मठ्ठा पिला ना, अशाच मठ्ठेमध्ये टाकला जातो, त्याच्याने ती